शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यासारखे आजार सर्रास आज आपल्या तरुण मंडळींना सहज होऊन जात आहेत। याचा आपण कधी विचार केला आहे का? हे होण्याचं कारण काय आहे हे कधी आपण पाहिलं आहे का? मित्रांनो, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। आज आपण धावपळीचं जीवन जगत आहोत। रात्रंदिवस आपण शहरामध्ये काबाड कष्ट करत आहोत। तासनतास खुर्चीवरती आपण बसून राहत आहोत। परंतु हे सगळं करत असताना आज आपण आपल्या आहाराकडे लक्ष देत आहोत का? आज आपण आपल्या आहारामध्ये जे अन्नपदार्थ खात आहोत, जे अन्नपदार्थ आपल्या रोजच्या आहारामधील जीवनावश्यक अन्नपदार्थ आहेत, हे अन्नपदार्थ कुठून येतात, कसे येतात, काय आहेत, त्यांची प्रक्रिया काय आहे, हे आपण कधी बारकाईनं पाहिलं आहे का? कारण आज आपण जी जीवनशैली जगत आहोत, ही जीवनशैली मुळातच शहरामध्ये आणि प्रदूषणामध्ये आपण जगत आहोत। आणि त्यात पण आपण जर आपल्या रोजच्या जीवनावश्यक आपलं ज्याच्यावरती जीवन चालतं, ह्या अन्न पदार्थांना जर आपण बारकाईनं विचार न करता खरेदी केलं आणि ते आपल्या आहारामध्ये जर आपण खाल्लं, तर आज आपल्याला वेगवेगळे कमी वयामध्येच तरुण युवकांमध्ये युवतींमध्ये आपल्याला हे आजार पाहायला भेटत आहेत। मंडळी, याकरता आपल्याला चांगले अन्न पदार्थ आपल्या घरामध्ये आणणं गरजेचं आहे। आपल्या लहान मुलांना, आपल्या आई वडिलांना, घरातील प्रत्येक सदस्यांना आज आपल्याला चांगला अन्न पदार्थ खायला देणं गरजेचं आहे। आज आपण शहरी लाईफस्टाईल जगत आहोत, परंतु यामध्ये आपल्याला आज आपल्या खाण्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। आपण कोणते अन्न पदार्थ खातोय, कुठून आलेत, कसे आलेत, त्यांच्यावरती किती रासायनिक खतांचा मारा केलेला आहे, हे सगळं आज आपल्याला पाहणं गरजेचं आहे। म्हणूनच आज शांतोबा कृषी पर्यटन आमच्या विभागामध्ये जे काय ऑर्गॅनिक पद्धतीनं आम्ही भाजीपाला केलेला आहे, जो काय खाद्यपदार्थ आज घरगुती पद्धतीने महिलांनी तयार केलेले आहे, असे खाद्यपदार्थ आम्ही शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी घरपोच सेवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोच करत आहोत। या सेवेचा आपण लाभ घ्या आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोच करणारे अन्न पदार्थ एकदा टेस्ट करून पहा। या अन्न पदार्थांची चव पहा, तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण रोजच्या आहारामध्ये खात असलेले अन्न पदार्थ आणि आम्ही देत असलेले अन्न पदार्थ किती चांगले आहेत, याची आपण पडताळणी करून पहा व आमच्यासोबत आपण एक कुटुंब म्हणून जोडून राहा। चांगले अन्न पदार्थ आम्ही देण्याचं, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आम्ही पूर्ण करू। आपण एक सदस्य म्हणून, कुटुंब सदस्य म्हणून एकमेकांसोबत जोडून राहू। धन्यवाद।